राम राम मंडळी सर्वांना व यूट्यूबमधील सर्वांनाच मानाचा सन्मानाचा आदराचा कडकना भडक जय भीम जय शिवराज जय शंभूराजे. काम आहे आपलं असं विशेष आहे की हमालीचं काम आहे. हमालाला भरपूर अशी कष्ट आहे, लई मेहनत आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा ही तुरीची थप्पी आहे आणि हे बघू शकता तुम्ही हरभरा आहे आणि हे इकडच्या साईडला बघा पूर्ण सोयाबीन भरून ठेवलेला आहे. लोड सगळा कंप्लीट आहे. तरी पण हे बघा अजून तुम्हाला दाखवतो, ते पाटे म्हणतात. तिकडे चाळणी या साईडला बंडल आहेत बघा पोत्याचे. असं सर्व काही काम असतं. हमालाला भरपूर असं काम असतं. कामाला नो चॅलेंज आहे. आणि विशेष म्हणजे आणखीन एक गोष्ट आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता बाहेर पण आट्याची गाडी भरत आहेत. त्यांना किती कष्ट आहे तुम्हाला दाखवतो. बघा बसल्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती कष्ट आहे सांगा तुम्ही. भरपूर असे कष्ट आहे आपल्याला. आट्याची गाडी पण आणि लोड पण करायचं आहे आम्हाला. याच प्रकारे त्यांच्याकडे बघा ते धनेगावचे आलेले आहेत सावकार, शिवकांत सावकार म्हणून आहेत बघा. ते आलेले आहेत, त्यांच्यासाठी आट्या माझा पण घेऊन जायचा आहे म्हणून. वलांडीतच गाडी फुल झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यांनी गाडी लोड भरपूर अशी लोड केलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही कसं गाडी भरत आहेत बघा. भरपूर असे कष्ट असते बरं का कामाला. हमालाला लई कष्ट असते. गाडी भरणे, करणे, उतरवणे बघा, असं काम असतंय सर्वांचंच. आणि सर्वांनाच म्हणजे विशेष सर्व शेतकऱ्यांना वगैरे काय बी पाऊस वगैरे जर पडत नसेल तर त्यांना लगेच काहीतरी मंजूर करतात. आणि गोरगरिबाला काहीच नसतं. असं कष्ट केल्याशिवाय खाता भेटत नाही, खायला भेटत नाही, काय नाही. किती कष्ट आहे बघा तुम्ही. शेतकऱ्याला जर पाऊस नाही पडला तर लगेच खरीपाचं ते काहीतरी पीक विमा योजना म्हणून करतात. भरपूर अशा सवलती आहेत, पण गोरगरिबाला काही सवलत नाही. बघू शकता तुम्ही, रिअलमध्येच आहे, तुम्हाला दाखवत आहे. आणि आपला रिअलमध्येच असतो सर्व प्रोसिजर. आपण काय डुप्लिकेट काहीच प्रकरण आपण टाकत नाही. बघा किती कष्ट आहे. एवढं कष्ट करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये दुकानामध्ये तेलाचे भाव वाढतात, सगळ्याचे काही भाव वाढतात, पण हमालाचे आणि रोजगाराचे काही भाव वाढत नाहीत. बघू शकता तुम्ही, तेलाचा डबा घ्यायला गेला तर 2500 रुपये म्हणतात. 15 लिटर ओके दाखवतं आहे, 14 लिटर त्याच्यावर रेट धावतं आहे. आणि काट्यावर ठेवल्याच्यानंतर 13 किलोचा डबा दिसतो. भरपूर असं गरिबासाठी लय कष्ट आहे. आणि गरिबाला काहीच स्कीम नाही, काहीच नाही बघा. काम केल्याशिवाय नियोजन लागतच नाही. एवढे कष्ट असूनसुद्धा शासनानं काहीच गोरगरिबासाठी काही केलेलं नाही. बघा एवढं काम. आता बघा गोरगरिबाने बिल्डिंग बांधतात. बिल्डिंगीचे काम कोण करतं आहे? गोरगरिबाशिवाय काम होत नाही. विटा चढवणं, बांधकाम, प्लास्टर सगळे जे काही काम आहेत, फक्त गोरगरिबाशिवाय तुमचे बंगले तयार होत नाहीत. पैसे देतात मान्य आहे, पण कमीच पैसे असतात त्याला. कष्ट भरपूर असते. मोठे तुमच्या बंगल्याला डिझाईन करतात, गोरगरीब मिस्त्रीच करतात. तरी गोरगरिबाला काहीतरी हाजरी वगैरे वाढवून द्या. बघा कसं आहे वलांडी. हे चांगलं मोठं मार्केट लाईन आहे बरं का. वलांडीला मार्केट लाईन लय मोठं आहे. वलांडीत लय मोठे मार्केट लाईन, सोन्याचे दुकान आहेत. परत आपले ह्याचे पण दुकानं आहेत, किराणा दुकान आहेत. परत हार्डवेअरचे पण दुकान आहेत. परत पाईपाचे पण आहेत, पाईप कोपऱ्या वगैरे, PVC पाईप म्हणा, मोटरी म्हणा, असं भरपूर असं मोठी मार्केट लाईन कपड्याचे आहेत. परत जनरल स्टोअर आहेत. भरपूर असं आहे मार्केट लाईन इकडे पण. बरेच 50-50 खेड्याचे लोक इकडे येतात पार.
सुरांपाळ येतात, पूर्ण सुरांपाळपासून तर इकडेच येतात. भरपूर भोवतालची खेडे 5-50 खेडेचे सर्वजण इकडे येतात. एवढं मोठं मार्केट लाईन आणि एकदम सुकाळ आहे, चांगल्या मार्केटिंगमध्ये आहे. तरी आपले हे काम आहे. तरी चला आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.